सामान्य मनुष्याची अशी धारणा असते की जे दिवसा शुक्ल पक्षात, आत्ता आपण 2 मार्ग पाहिले ना, शुक्ल पक्षाचा मार्ग आणि कृष्ण पक्षाचा मार्ग, असे 2 मार्ग पाहिले आपण. मग आपल्याला असं वाटतं की शुक्ल पक्षामध्ये मृत्यू झाला, दिवस असेल, उत्तरायण असेल, तर मग ते प्राणी मुक्त होतात. आणि जे रात्री ज्यांचा अंत होतो, कृष्ण पक्षामध्ये होतो, दक्षिणायनात मृत्यू पावतो, मग त्यांची मुक्ती होत नाही का? तर असं नाही आहे. त्यांनी इथे सांगितलं आहे की येथे शुक्ल मार्ग आणि कृष्ण मार्ग याचे जे वर्णन आले आहे ते ऊर्ध्वगती प्राप्त करणाऱ्यासाठी झाले आहे. म्हणून असेच जर मानले की दिवसा इत्यादीत मरणारे मुक्त होतात आणि रात्री वगैरे जे मरतात ते अधोगतीला जाणारे ते मुक्त होत नाहीत, असं जर म्हटलं तर हे काही बरोबर नाही आहे. तर त्या क्रमाने त्या प्रकारे त्यांना आपण ते पाहिलं सगळं. कारण दिवस रात्र, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, उत्तरायण, दक्षिणायन यांना सोडले तर दुसरी कुठली वेळ आहे मग? या वेळेतच मरण येणार ना. मग वास्तविक मरणारे आपापल्या कर्मानुसार गतीला जात असतात. खरं तर कर्म हे महत्त्वाचं आहे की त्या कर्मानुसार त्यांना ती गती मिळत असते. उच्च गतीला जातील, नीच गतीला जातील, मग ते दिवसा मरोत अथवा रात्री मरोत, कृष्ण पक्षात मरोत अथवा शुक्ल पक्षात मरोत, उत्तरायणात मरोत अथवा दक्षिणायनात मरोत, याचा कोणताही नियम नाही. म्हणजे आधी त्यांनी ढोबळमानाने हे नियम सांगितले आणि नंतर आपल्यासाठी त्यांनी हे क्लिअर केलं की असं काही नाही आहे की उत्तरायणामध्ये जो मरतो त्यालाच मोक्ष मिळतो, जो दक्षिणायनात जातो त्याला मोक्ष मिळत नाही. तर असं काही नाही आहे. आपल्याला जी गती मिळते ती आपापल्या कर्मानुसार मिळते. जे भगवत भक्त आहेत, जे केवळ भगवतपरायण आहेत, ज्याच्या मनात भगवत दर्शनाचीच लालसा आहे, असे भक्त, मग त्यांना दिवसा मृत्यू आला, रात्री मृत्यू आला, शुक्ल पक्ष असलं, कृष्ण पक्ष असलं तरीसुद्धा काहीही फरक पडत नाही. तर उत्तरायण असेल, दक्षिणायन असेल, काही असेल, तर तेव्हा त्यांना घेऊन जायला मात्र भगवंताचे पार्षदच येतात. कारण की ते सतत भगवतपरायण झालेले असतात, भगवत दर्शनाचीच त्यांना लालसा असते आणि ते त्या पार्षदांबरोबर सरळ भगवत धामात जातात. मग आता आपल्याला अशी शंका येईल की मनुष्य आपल्या कर्मानुसार जर गती प्राप्त करतो तर मग भीष्माचार्य, मला सुद्धा हा प्रश्न पडला होता, तुम्हालाही सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आलाच असेल की मग भीष्माचार्यांनी आपलं शरीर उत्तरायणापर्यंत का बरं ठेवलं? तेव्हा दक्षिणायन चालू होतं, मग त्यांनी उत्तरायणाची का बरं वाट पाहिली? ते तर खरे भगवत भक्त होते, भगवंत सतत त्यांच्या सम्मुख होता, मग त्यांनी दक्षिणायन शरीर का सोडलं नाही? मग याचंही उत्तर यांनी इथे छान दिलं आहे की आपण जे लोक बघितले होते ते लोक, तर हे जे भीष्माचार्य होते ह्यांचा जन्म शापामुळे झालेला होता. ते द्यूलोकातले होते. दौ नावाचे वसू होते ते, म्हणजे आजान देवता हा एक जो लोक आहे त्या देवता लोकातले ते होते. आणि तिथे काहीतरी त्यांच्या हातून काहीतरी दुष्कर्म घडलं, काहीतरी पाप घडलं आणि त्यांना शाप मिळाला की तू मनुष्य लोकामध्ये जाशील आणि इतके दिवस तू राहशील. आणि नंतर मग त्यांना त्यांच्या वडिलांची सेवा केल्यामुळे त्यांना ते इच्छामरण तो पण वर मिळाला त्यांना. म्हणजे शापामुळे ते मृत्यू लोकात आलेले होते आणि म्हणून त्यांना देवलोकात जायचे होते. त्यांना त्यांच्या लोकात त्यांना परत जायचं होतं. त्यांचं तेवढ्या वेळेपुरताच त्यांचं ते जन्मकार्य तिथे होतं पृथ्वीवरचं. त्यांना काही मुक्तीसाठी त्यांनी प्रयत्नही केलेला नव्हता आणि त्यांना मुक्त व्हायचं नव्हतं. त्यांना त्यांच्या लोकात जायचं होतं. मग ते जर दक्षिणायनामध्ये गेले असते तर दक्षिणायनात देवलोकाची रात्र असते, देवता लोकाची, तेव्हा ते ज्या लोकात राहत होते त्या लोकाची तेव्हा रात्र असते म्हणे, आणि त्या लोकाचे दरवाजे तेव्हा बंद असतात. आणि त्यामुळे भीष्माचार्यांनी दक्षिणायनात शरीर सोडले असते तर त्यांना त्यांच्या लोकात प्रवेश करण्यासाठी बाहेर प्रतीक्षा करत बसावे लागले असते. आणि म्हणून मग त्यांनी विचार केला, ते इच्छामरणी होते, मग त्यांनी विचार केला की कशाला दक्षिणायनात जायचं, तिथे जाऊन मग बाहेरच बसायचं आहे.
म्हणून त्यांनी विचार केला की तिथे प्रतीक्षा करीत बसण्यापेक्षा येथेच थांबणे योग्य आहे, कारण येथे भगवान श्रीकृष्णांचे दर्शन होत राहील आणि सत्संगही होत राहील, ज्यामुळे सर्वांचे हित होईल. तेथे एकटेच पडून राहून काय करणार, असा विचार करून त्यांनी आपले शरीर दक्षिणायनात न सोडता उत्तरायणात सोडले, असा त्याचा अर्थ आहे. छान इथे शंका आपली त्यांनी क्लिअर केलेली आहे. म्हणजे ह्या 2 श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला शुक्ल पक्षाचं वर्णन सांगितलं, शुक्ल गतीचं वर्णन सांगितलं, कृष्ण गतीचं वर्णन सांगितलं, आणि आता या दोन्ही ह्याचा उपसंहार या 26व्या श्लोकामध्ये त्यांनी केलेला आहे. शुक्ल कृष्णे गती हे ते जगत शाश्वते मते, एकया यात्यनावृत्तीम अन्यया वर्तते पुनः. कारण शुक्ल आणि कृष्ण या दोन्ही गती अनादिकालापासून प्राणीमात्रांशी संबंध असणाऱ्या आहेत. शुक्ल कृष्णे गती हे ते जगत शाश्वते मते. यापैकी एका गतीला जाणाऱ्यास परत यावे लागत नाही आणि दुसऱ्या गतीला जाणाऱ्यास परत यावे लागते, हे या श्लोकात त्यांनी सांगितलं आहे. शुक्ल आणि कृष्ण या 2 मार्गांचा संबंध जगताच्या सर्व चराचर प्राण्यांशी आहे. तात्पर्य, ऊर्ध्वगतीबरोबर मनुष्याचा तर साक्षात संबंध आहे आणि चराचर प्राण्यांशी परंपरेने संबंध आहे, कारण चर अचर प्राणी क्रमाने अथवा भगवत कृपेने केव्हा ना केव्हा मनुष्य जन्मात येतातच. उत्क्रांतीचा तो नियमच आहे की त्याला पुढचा जन्म मिळतच जातो आणि ते कधी ना कधी मनुष्य जन्मात येतात. मनुष्य जन्मात केलेल्या कर्मानुसारच त्यांना ऊर्ध्वगती मिळते, मध्यगती मिळते, अधोगती मिळते. आता ते ऊर्ध्वगती प्राप्त करोत अथवा न करोत, पण त्यांचा संबंध ऊर्ध्वगती अर्थात शुक्ल आणि कृष्ण गतीशी आहेच. म्हणजे या दोन्ही गतीमधून त्यांना जावेच लागते. जोपर्यंत मनुष्याच्या अंतःकरणामध्ये विनाशी वस्तूंबद्दल आदर आहे, असत वस्तूंचा आदर, अजून आपल्याला कसं या संसाराविषयी प्रेम वाटतं, संसारातल्या गोष्टी खऱ्या वाटतात, तोपर्यंत ते कितीही उच्च भोगभूमीत का जाईनात, परंतु असत वस्तूचे महत्त्व असल्याने त्यांची कधीही अधोगती होऊ शकते. अधोगती होऊ शकते. त्याचप्रमाणे परमात्म्याचा अंश असल्याने त्यांची कधीही ऊर्ध्वगती पण होऊ शकते. म्हणजे दोन्ही सांगितलं आहे की एक तर या असंच संसाराविषयी आपल्याला प्रेम आहे मनामध्ये, त्यामुळे कधी आपण 4 पायाची पण होऊ शकतो. मग ते सांभाळायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपल्यामध्ये परमात्म्याचा अंश आहे, त्यामुळे ऊर्ध्वगती पण आपली होऊ शकते. म्हणजे दोन्ही आपण करू शकतो, आपल्या हातात आहे काय करायचं ते. म्हणून साधकाने नित्य जागरूक राहायला पाहिजे. आपल्या अंतःकरणात विनाशी वस्तूंचे महत्त्व ठेवू नये. तात्पर्य, परमात्म प्राप्तीसाठी कोणत्याही लोकात योनीत कोणतीही बाधा नाही. याचे कारण परमात्म्याशी कोणत्याही प्राण्याचा कधीही संबंध विच्छेद होत नाही. परमात्मा आहेच ना, गाढवामध्येही आहे, घोड्यामध्येही आहे, हत्तीमध्ये आहे, मनुष्यामध्येही आहे. परमात्म्याचा अंश हा सगळ्या प्राण्यांमध्ये आहे. म्हणून न जाणो केव्हा व कोणत्या योनीत तो परमात्म्याकडे वळेल. म्हणून या दृष्टीने साधकाला कोणत्याही प्राण्याला तिरस्काराच्या नजरेने पाहण्याचा अधिकार नाही. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातना म्हटलंय त्याने की माझाच अंश तुझ्यामध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे. म्हणजे 4थ्या अध्यायाच्या 1ल्या श्लोकात भगवंतांनी योगला अव्यय म्हटले आहे. जसा योग अव्यय आहे तसेच या शुक्ल आणि कृष्ण गती ही अव्यय आहे, शाश्वत आहेत. अर्थात या दोन्ही गती निरंतर राहणाऱ्या आहेत, अनादिकालापासून आहेत आणि जगतासाठी अनंत काळपर्यंत उपयोगात येत राहतील. शुक्ल गती आणि कृष्ण गती या दोन्ही गतींमधून कधी ना कधी माणसाला जायचंच आहे. एका मार्गाने अर्थात शुक्ल मार्गाने गेलेले साधनपरायण साधक अनावृत्तीला प्राप्त होतात, अर्थात ब्रह्मलोकात जाऊन ब्रह्मदेवाबरोबरच मुक्त होतात. जे मागच्या श्लोकात सांगितलं तेच. वारंवार जन्ममरणाच्या चक्रामध्ये ते येत नाहीत. आणि दुसऱ्या मार्गाने अर्थात कृष्ण मार्गाने गेलेले मनुष्य वारंवार जन्ममरणाच्या चक्रात फिरत राहतात. म्हणजे शुक्ल कृष्णे गती हे ते जगत शाश्वते मते, एकया यात्यनावृत्तीम अन्यया वर्तते पुनः.
आता भगवान दोन्ही मार्गांना जाणून घेण्याचे महात्म्य सांगण्यासाठी पुढील श्लोक सांगतात की या दोन्ही मार्गांना आपण जाणून घेतलं पाहिजे. योगी लोक जे असतात ते या दोन्ही मार्गांना जाणून घेतात. नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. हे पृथानंदना, या दोन्ही मार्गांना जाणून घेणारा कोणीही योगी मोहित होत नाही. नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन. तो मोहित होत नाही, त्याला खरं खरं काय माहिती असतं. म्हणून हे अर्जुना, तू सर्व समयी योगयुक्त हो. तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. अर्जुनाला सांगितलं की तू असा योगी हो की या दोन्ही मार्गांना तू जाणून घे. शुक्लगती म्हणजे काय, कृष्णगती म्हणजे काय, कुठल्या मार्गाने गेल्यावर परत यावं लागतं, कुठल्या मार्गाने गेल्यावर परत यावं लागत नाही, हे सगळं तू जाणून घे. मग हा जो शुक्ल मार्ग आहे हा प्रकाशमय असतो, कृष्ण मार्ग अंधकारमय असतो. ज्याच्या अंतःकरणात उत्पत्ती विनाशशील वस्तूंचे महत्त्व नसते आणि ज्यांचा उद्देश ध्येयात प्रकाशस्वरूप परमात्माच आहे, असे ते परमात्म्याकडे वाटचाल करणारे साधक शुक्ल मार्गी आहेत. ज्ञान, प्रकाश, चांगल्या गोष्टी ज्या आहेत, सद्गुण जे आहेत, ते सगळे ह्या मार्गामध्ये असतात. अर्थात त्यांचा मार्ग प्रकाशमय असतो. आणि त्याच्या उलट आहे कृष्ण मार्ग, जे संसारात मग्न झालेले आहेत, ज्यांना सांसारिक पदार्थांचा संग्रह करायला आवडतं, त्या संसारापासून आपल्याला त्या वस्तूंपासून सुख मिळेल असं वाटतं. ही सगळी माणसं जी आहे ही घोर अंधकारात असतात. म्हणजे अज्ञानाचा अंधकार. ते झाले ज्ञानी, प्रकाशी, आणि हे झाले अंधकारमय, अज्ञानी. मग जे भोग भोगण्याच्या उद्देशाने येथील भोगांविषयी संयम करून यज्ञ, तप, दान इत्यादी शास्त्रविहित शुभकर्म करत असतात आणि मृत्यूनंतर स्वर्गादी उच्च भोगभूमीत जातात, ते जरी येथील भोगात आसक्त असलेल्या मनुष्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत, तरीही येणाऱ्या जाणाऱ्या मार्गात असल्याने तेही अंधकारातच आहेत. तात्पर्य काय की कृष्ण मार्गात जाणारे साधक उच्च लोकात गेले तरी जन्ममरणाच्या चक्रामध्ये फिरत राहतात. कोठे कधी जन्माला आले तर मरणे शिल्लक राहते आणि मेले तर जन्मने शिल्लक राहते. दोन्ही त्यांच्या बाबतीत होणारच आहे. अशा जन्ममरणाच्या चक्रात पडलेले ते घाण्याच्या बैलाप्रमाणे अनंत काळपर्यंत फिरतच राहतात. म्हणजे अशा प्रकारे शुक्ल पक्ष, शुक्ल गती, कृष्ण गती म्हणजे शुक्ल मार्ग, कृष्ण मार्ग या दोन्ही मार्गाच्या परिणामाला जाणून घेणारा मनुष्य योगी अर्थात निष्काम होतो. या दोन्ही गतींना जो जाणतो तो निष्काम होतो. तो भोगी होत नाही कधी, कारण तो येथील आणि परलोकातील भोगांपेक्षा उच्च स्तरावर जातो आणि म्हणून तो मोहित होत नाही. आणि असा तू मोहित होऊ नको. मोहित झाला होता ना अर्जुन, त्याला भीती वाटली होती की आपल्याला पाप मिळेल या सगळ्यांना मारलं तर. आणि म्हणून भगवंत त्याला सांगतात की तू असा योगी हो, ज्ञानी हो, आणि तू मोहित होऊ नकोस. मुह्यति कश्चन. सांसारिक भोग प्राप्त होण्यात आणि न होण्यात ज्याचा उद्देश निर्विकार राहण्याचाच असतो तो योगी म्हणविला जातो. योगाची व्याख्या आता बऱ्याच वेळा आपण पाहिली आहे. योगश्चित्त वृत्ती निरोधः अशी आहे की ज्याला सांसारिक भोगांमध्ये काहीच वाटत नाही, तो त्याच्यामध्ये निर्विकार असतो. म्हणजे अर्जुनाला सांगण्याचं उद्देश काय की अर्जुन युद्ध करत होता, अर्जुन क्षत्रिय होता, त्याचं कर्तव्य होतं युद्ध करणं क्षत्रिय असल्यामुळे. आणि म्हणून परिणामांचा विचार तू करू नको, तर तुझ्या वाट्याला आलेलं कर्म तू निष्काम बुद्धीने कर असं भगवंत त्याला सांगतात. योगी होऊन कर. मग योगी कसा असतो? निर्विकार असतो. त्याच्या समोर जे कार्य आलं ते तो करत असतो. आणि परत कसं कर? निर्वैर होऊन कर. एका याच्यामध्ये आहे ना, निर्वैर होऊन ते कार्य कर. मत्कर्म कृन् मत्परम मद्भक्त संगवर्जिता निर्वैर सर्वभूतानां यस्य मामेति पांडव. की तू मग मलाच येऊन मिळशील. तू जर अशा प्रकारे युद्ध केलं तर तुला कुठल्याही प्रकारचं पाप लागणार नाही. कारण की तू कोण आहे? मारणारा तू कोण आहे आणि मरणारे ते कोण आहेत? हे सगळं कालाच्या गतीने होतच राहणार आहे. असं फार मोठं तत्त्वज्ञान भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं आहे. त्याला योगी व्हायला सांगितलेलं आहे.
आणि तस्मात सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन, ज्याचा असा दृढ निश्चय झाला आहे की मला तर केवळ परमात्म तत्वाचीच प्राप्ती करायची आहे, तर मग कोणत्याही देश काल परिस्थिती कशातही मला मरण येऊ तो विचलित होत नाही. जो परमात्म्याचं नाव घेणारा, जो परमात्म प्राप्तीसाठी प्रयत्न करणारा असतो, त्याची साधना एवढी झालेली असते की त्याला कोणताही देश काल घटना परिस्थिती इत्यादीच्या अधीन तो नसतो. त्याचे लक्ष केवळ परमात्म्याकडे अटळ असल्याने देश काल याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. अनुकूल प्रतिकूल सगळं काही असेल समजा, तरीसुद्धा भगवान अर्जुनाला म्हणतात की तू सर्व काळामध्ये अर्थात अनुकूल प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाली असता त्याने प्रभावित न होता त्याचा सदुपयोग करून घे. म्हणजे हा योगी जो असतो याला किती विपरीत परिस्थिती आली तरीसुद्धा तो मोहित होत नाही आणि कशाही स्थितीमध्ये त्याला जरी मृत्यू आला तरीसुद्धा तो भगवद्धामालाच पोचलेला असतो. भगवंत स्वतः येऊन त्या ठिकाणी त्याचं नाम घेत असतो. म्हणजे याच्यामध्ये म्हणजे स्वतःचंच नाव घेत असतो, जागृत ठेवत असतो. असं ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी सांगितलेलं आहे की आपले मागे येऊन गेला हा विषय आत्ता बोलल्या ह्या त्याप्रमाणे, की आपलं जेव्हा शरीर तेव्हा कसं झालेलं असतं, सगळी गात्र शिथिल झालेली असतात, सगळ्या आपल्या दवाखान्यात जर कोणी असेल सगळ्या नळ्या लावलेल्या असतात, तो माणूस बेशुद्ध झालेला असतो, परंतु जीवनभर तो कसा वागलेला आहे, आयुष्यभर त्यांनी जर भगवंताचं नाव घेतलेलं असेल तर भगवंत स्वतः त्याला ग्वाही देतात, त्याला सांगतात की तू काळजी करू नको, तू जन्मभर माझं नाव घेतलेलं आहे ना, मग शेवटच्या क्षणाला जरी तू असा विकल झालेला असला शरीराच्या दृष्टीने तरी तुझं मन मात्र उत्फुल्ल राहील, तुझ्या मनामध्ये सतत माझं वास्तव्य राहील आणि मी तुझी बुद्धी आणि तुझं मन सतेज ठेवून त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित राहील, अशी भगवंतांनी ग्वाही दिलेली आहे. आणि असं ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणजे अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली तर केवळ संसाराची सेवा करून आणि प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाली असता अंतःकरणातून अनुकूलतेच्या इच्छेचा त्याग करून योगयुक्त हो, अर्थात नित्य निरंतर समतेत राहा, समतेमध्ये स्थित राहा असं सांगितलेलं आहे. समम सर्वेषु भूतेषु, समता हा गीतेचा प्राण सांगितलेला आहे. समत्वम योग उच्यते, हे सगळं समत्व. आता शेवटचा श्लोक आहे आपला 8व्या अध्यायाचा. आता भगवान योग्याचा महिमा या ठिकाणी वर्णन करतात. त्याला योगी व्हायला सांगितलं ना, मग योगी कसा असतो, मग त्याचं महत्त्व काय आहे ते सांगायचं आहे भगवंताला. बऱ्याच वेळा आतापर्यंत सांगून झालेलं आहे, परत परत सांगतात. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् अत्तेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम्. की हा जो योगी असतो हा शुक्ल पक्षाला जाणणारा, कृष्ण मार्गाच्या रहस्याला जाणणारा असतो. नंतर वेदांत, यज्ञ, तप, दान यांनी प्राप्त होणारी जी जी पुण्यफलं असतात ती सगळी याला माहिती असतात आणि त्या सर्व पुण्यफलांचे अतिक्रमण तो करतो आणि आधी स्थान परमात्म्याला तो प्राप्त होतो. त्या योग्याला हे सगळं ज्ञान झालेलं असतं आणि यज्ञ, दान, तप, तीर्थ, व्रत इत्यादी जितकी काही शास्त्रीय उत्तमातील उत्तम कार्य आहेत त्या सर्वांचे फळ हे विनाशीच आहे. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम्. की आपण म्हणू की आम्ही वेदांत वाचलाय किंवा एखादा वेदांती आहे, एखादा खूप यज्ञ करणारा आहे, अतिशय तप करणारा आहे, अतिशय दान देणारा आहे, खूप पुण्य त्यांनी केलेलं आहे, पण त्यांनी सांगितलं ह्या सर्वांचं जे फळ आहे ते कसं आहे, विनाशी आहे, कधी ना कधी संपणारं आहे. म्हणजे त्या फळांनी त्याला तो लोक मिळतो, आत्ता आपण पाहिलं, आणि त्या लोकातून तो परत माघारी येतो. म्हणजे उत्तमातील उत्तम कार्याचाही आरंभ आणि समाप्ती होत असते. तर मग त्या कार्यापासून उत्पन्न होणारे फल हे अविनाशी कसे होऊ शकेल. एकटा परमात्मा फक्त अविनाशी आहे. ते फल मग या लोकाचे असो अथवा स्वर्गादी भोगभूमीचे असो, त्याच्या नश्वरतेत किंचित मात्र फरक नसतो. स्वर्गातूनही घेणारा परत येतो, स्वर्गात जाणारा. म्हणजे जीव स्वतः परमात्म्याचा अंश असूनही विनाशी पदार्थात फसून राहतो.
खरं तर केवढी मोठी आपल्याला इथे संधी प्राप्त झालेली आहे की आपण मनुष्य लोकामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो. परंतु मोह, माया, ममता, अज्ञान या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की आपण या शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष ह्या सगळ्यामध्ये अडकतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की योगी हो, आणि योगी हा काय करतो, या सगळ्या रहस्याला जाणून घेतो. त्याला सगळं हे माहिती असतं की ह्या सगळ्या भोगभूमी आहेत आणि शेवटची भूमी ब्रह्मलोक आहे, तिथे सुद्धा जाऊन परत यावं लागतं. मग त्या प्रकारे तो समजतो की साक्षात परमात्माचा अंश आहे मी. मग हे प्राकृत पदार्थ नित्य निरंतर अभावात नाशाकडे जात आहेत, म्हणून तो नाशवान पदार्थ भोग यात न फसता भगवंताच्याच आश्रित होऊन जातो. योगी कसा असतो त्या योग्याचं महत्त्व या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून तो आधी स्थान परमात्म्यालाच प्राप्त होतो, ज्याला याच अध्यायाच्या 21व्या श्लोकात परमगती म्हटलेले आहे, परमधाम म्हटलेले आहे. म्हणजे नाशवान पदार्थांचा संग्रह आणि भोगात आसक्त झालेला मनुष्य त्या आधी स्थान परमात्म्याला जाणून घेऊ शकत नाही. हे न जाणून घेण्याचे असामर्थ्य भगवंताकडून दिले गेलेले नाही आहे. भगवंतानी तर आपल्याला विवेक बुद्धी दिलेली आहे की मला जाणून घे असं सांगितलेलं आहे. परंतु आपण काय करतो की जीवानेच परमात्म तत्वाशी विमुख होऊन ह्या सगळ्या ममता, मोह, अज्ञान याच्यामुळे आपण ते सगळं विसरून जातो. नाही तर त्यांनी आपल्याला संधी दिलेली आहे छान. पण आपण केलेली चूक आपण दुरुस्त पण करू शकतो असं त्यांनी सांगितलं आहे की ही चूक दुरुस्त करण्यामध्ये काही आपण असमर्थ नाही आहे, निर्बल नाही आहे. केवळ संयोगजन्य सुखाच्या लोलुपतेमुळे आपण असमर्थ आहोत असं आपण होतो. म्हणजे की आपल्याला ती माया, ममता, मोह सुटत नाही, त्यामुळे आपण असमर्थ आहे असं आपल्याला वाटतं. परंतु आपण हे सगळं ह्याचा सगळ्याचा त्याग करून परमात्मा भावाला प्राप्त होऊ शकतो या मनुष्य जन्मातच. आणि म्हणूनच अनेक संतांचे आदर्श आहेत आपल्या पुढे की त्यांनी सांगितलेलं आहे की नराचा नारायण कसा होतो. हे आपल्या पुढे त्यांनी उदाहरणं त्याच्यासाठीच दिलेलं आहे की आपल्याला असं वाटेल की शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे खरं आहे का खोटं आहे, असं कुठे होत असतं का असं आपल्याला वाटेल. म्हणून मग त्यांनी संत सज्जनांची उदाहरणं, त्यांची चरित्र जर आपण वाचली तर आपल्याला कळतं की अरे असा नराचा नारायण सुद्धा होऊ शकतो, आपणही हे करू शकतो. आता विनोबा भावेंनी तर फार सुंदर सांगितलं आहे. आपण हा जो शुक्ल पक्ष पाहिला, कृष्ण पक्ष पाहिला, मग हे रूपकात्मक आहे असं त्यांनी सांगितलं आहे. हे सगळं रूपकात्मक आहे. आणि हे कसं घ्यायचं बरं, तर त्यांनी सांगितलं आहे परमेश्वरावर श्रद्धा ठेवून काया वाचा मने अहोरात्र झगडत राहाल तर अंतकाळची घडी अतिशय उत्तम येईल. जर आपण कायमच त्याचं नाव घेत राहिलं, कायमच चांगलं शुद्ध आचरण ठेवत राहिलो, कायमच कर्म चांगलं करत राहिलो, मग त्यावेळेस सर्व देवता आपोआपच अनुकूल होतील. मग हे सगळं त्यांनी रूपकाच्या मदतीने आपल्याला समजावून सांगितलं आहे की आपण आत्ता बघितलं की मरणाच्या वेळेस अग्नी पेटलेला आहे, सूर्यप्रकाशत आहे, शुक्ल पक्षाचं वर्णन, शुक्ल पक्षातील चंद्रमा आहे, उत्तरायणातील निरभ्र सुंदर आकाश आहे, ते ब्रह्मात विलीन झालेलं आहे. आणि दुसरा तो धूम्र मार्ग पाहिला की तेव्हा धूर धुमसत आहे, अंतर्बाह्य अंधार आहे, कृष्ण पक्षातील चंद्रमा आहे, तो क्षीण झालेला आहे, दक्षिणायन चालू आहे, आभ्राच्छादित मलिन आकाश पसरलेला आहे. आणि तो जो जीव असतो तो जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो आणि पहिला जो असतो तो मुक्त होतो. ह्या दोन गोष्टी आपण पाहिल्या. आता हे रूपक आहे असं विनोबा भावे म्हणतात. आणि त्यांनी काय सांगितलंय बघा की पुष्कळ लोक या रूपकाने घोटाळ्यात पडतात की पुण्यमरण यावे अशी इच्छा असेल तर अग्नी, सूर्य, चंद्र, आकाश या देवतांची कृपा असली पाहिजे. आणि अग्नी हे कर्माचे चिन्ह आहे. मग अग्नी पाहिजे, दिवस पाहिजे, उत्तरायण पाहिजे, याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा आहे की अग्नी हे कर्माचे चिन्ह आहे, म्हणजे यज्ञाची खूण आहे. कर्म म्हणजे काय? स्वधर्म. स्वधर्म म्हणजे काय? यज्ञ. यज्ञ म्हणजे तो यज्ञ नाही, स्वधर्म आपलं कर्तव्य.
मग अंतकाळी सुद्धा ज्याचा अग्नी प्रज्वलित असतो, याचा अर्थ अंतकाळी सुद्धा जो कर्म करत असतो, शेवटपर्यंत जो कर्म करत असतो. न्यायमूर्ती रानडे म्हणतात की सारखे कर्तव्य करीत असता मरण आले तर ते धन्य होय. काम करता करताच, आपलं स्वधर्म करता करताच, काहीतरी वाचत असताना, काहीतरी लिहित असताना, काहीतरी चांगलं सत्कर्म करत असताना, असं काम करता करताच जर एखाद्याला मरण आलं तर त्याचा तो अग्निमार्ग, पेटलेला आहे त्याचा तो. म्हणजे काय आपण पाहिलं होतं, शुक्ल ज्योतिर, कुठला श्लोक आहे तो, अग्निज्योतिर रहशुक्ल, की त्याची जी अग्निज्योती आहे ती प्रज्वलितच असते. कारण तो सतेज आहे, त्याची बुद्धी सतेज आहे, त्याचं सगळे इंद्रिय चांगली आहेत आणि तो सतत काम करतोय. म्हणजे असे काम करता करता जर मरण आले तर पेटलेला अग्नी हा त्याचा अर्थ आहे. मग मरणकाळीही कर्म करीत राहणे ही अग्नीची कृपा आहे. मग सूर्याची कृपा म्हणजे त्याची बुद्धीची प्रभा, बुद्धी, प्रकाश, ज्ञान शेवटपर्यंत झगझगीत आहे, चांगलं आहे. चंद्राची कृपा म्हणजे मरणवेळी त्याच्या मनामध्ये पवित्र भावना आहेत, दुसऱ्यांबद्दल प्रेम आहे, म्हणजे ती झाली चंद्राची कृपा. नंतर शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे मनातील प्रेम, भक्ती, उत्साह, परोपकार, दया इत्यादी शुद्ध भावनांचा त्याचा पूर्ण विकास झालेला आहे. आकाशाची कृपा म्हणजे हृदयाकाशामध्ये आसक्तीचे ढग अजिबात नाही आहेत. म्हणजे मागच्या जे आपण पाहिलं होतं की तो माणूस असा मरणासन्न आहे आणि वासरू केरसुनी खातोय असं म्हणतोय. म्हणजे आसक्ती त्याच्या मनामध्ये गेलेली नाही आहे ना, मग तो जाणार कसा, धूम्रमार्गानेच जाणार किंवा असं साधाच गतीला जाणार. पण इथे त्यांनी म्हटलंय की हृदयाकाशामध्ये आसक्तीचे ढग अजिबात नाही. म्हणजे गांधीजींचं उदाहरण दिलं अगदी, की ते नेहमी चरखा चालवायचे, तर की स्वतःचं कापड मी स्वतः हे करेल, कष्ट करेल आणि घालेल असं ते म्हणायचे. पण शेवटी तो चरखा चालवणं सुद्धा त्यांनी सोडून दिलेलं होतं, की ही सुद्धा आसक्ती नको, भगवंत बघेल आता ते कार्य कोणाला तरी दुसऱ्याला देईल आणि त्याची व्यवस्था लावेल. म्हणजे तीही वासना अंतकाळी माझ्या मनामध्ये नको असं म्हणून त्यांनी शेवटी तेही सोडून दिलेलं होतं. आणि सारांश काय, की उत्तरायण असणे म्हणजे हृदयामध्ये आसक्तीचे ढग नसणे असा अर्थ. किती सुंदर अर्थ सांगितलाय, की अग्नीची देवता म्हणजे काय, सूर्याची देवता म्हणजे काय, दिवसाची देवता म्हणजे काय, म्हणजे आपलं शुद्ध आचरण, सतेज आचरण, सतत कर्म करण्याची वृत्ती, असंच शेवटपर्यंत देवाने आपल्याला ठेवावं. हातपाय आपले चांगले ठेवावे, की आत्ता आहे ना आत्ता नाही, असं झालं पाहिजे, असं मरण आलं पाहिजे, असंच थोडक्यात ह्याच्यातून अर्थ घ्यायचा. म्हणजे शेवटच्या श्वासोच्छ्वासापर्यंत हातून सेवा होत राहिली आहे, भावनांची पौर्णिमा फुलली आहे, हृदयाकाशामध्ये यत्किंचितही आसक्ती नाही, बुद्धी सतेज आहे. अशा प्रकारे मरण ज्याला येईल तो परमात्म्यामध्ये मिळून जाईल. असा परममंगल शेवट होण्यास रात्रंदिवस दक्ष राहून लढत राहिले पाहिजे. त्याच्यासाठी रात्रंदिवस तसंच आचरण आपल्या हातून घडलं पाहिजे. म्हणजे क्षणभर सुद्धा अशुद्ध संस्कार मनावर उमटू देता कामा नये आणि असे बळ मिळावे म्हणून त्या परमेश्वराची प्रार्थना करीत राहिले पाहिजे, नामस्मरण करीत राहिले पाहिजे. आणि तोच आपला प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. दर आठवड्याला ही जी गीता आहे ही काही मला काही फार समजतं म्हणून मी तुम्हाला सांगते असं अजिबात नाही आहे. मला गीता समजलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ती भावना मनातून काढून टाका, तसं अजिबात नाही आहे. तर केवळ सत्संग चालू राहावा, केवळ चांगल्या गोष्टींचा प्रसार व्हावा आणि आपलीही बुद्धी सतेज राहावी, सतर्क राहावी, सतत आपणही कामामध्ये चांगल्या गोष्टींमध्ये राहावं, सत्संगतीत राहावं, हरिनाम बोललं जावं आपल्याकडून. हे काय आहे, शेवटी हरिनामच आहे ना. हरिनाम सतत आपल्याकडून बोललं जावं, आपल्या हाताने चांगलं कर्म करावं, आपल्या डोळ्यांनी चांगलं कर्म करावं, असाच याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही सगळ्याजणी याला साथ देताय, त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. हा 8वा अध्याय आपला या ठिकाणी संपलेला आहे. पुढच्या रविवारी आपण 9व्या अध्यायाला सुरुवात करू. तो पण अतिशय सुंदर अध्याय आहे, भक्तीचा अध्याय आहे. तो पण आपण पुढच्या वेळेस बघू.
झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करते, परमेश्वराच्या चरणी अर्पण करते आणि या ठिकाणी मी थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.